नमस्कार मित्रांनो, जिथे पैसेवाले कमी पडतात ना, तिथे तुमची गरज भासेल असे यशस्वी बना। मित्रांनो, आयुष्य आनंदात जगा, पण आपले कर्तव्य कधीच विसरू नका। करिअर सोडून मागे जाल ना, तर दुसरा त्याच संधीचे सोने करून पुढे जाईल। प्रॉब्लेम्स हे येतच राहणार, त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणे महत्त्वाचं आहे। मित्रांनो, जेव्हा तुम्ही संकटात असाल ना, तेव्हा 75% मदतीचा हात हा तुमच्या मित्रांचा असेल। जर तुम्हाला स्वाभिमान मिळवायचा असेल तर तुम्ही कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे। यशस्वी लोकांच्या कथा वाचून प्रेरणा भेटेल। काही शिकायचं तर जे कधी हार मानत नाही त्यांच्या कथा वाचा। चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती विसरावी, आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरावी। मित्रांनो, स्वतःला कधी कमी समजायचं नाही। आपल्याला आवडतं ना, तेच करत राहायचे। शांत व्यक्तीकडे कधीच दुर्लक्ष करू नका, कारण तेच खरे आयुष्याचे गेम चेंजर असतात। एक वेळ एकटे राहायला शिका, पण कोणाच्या मागे धावणे शिकायचं नाही। संकटाची पायरी सर्वांना चढावी लागते, मग हार मारून त्या पायरीवरून उडी मारायची की जिंकून त्या पायरीवरून खाली उतरायचे ते स्वतःवर अवलंबून आहे। छोटेसे स्वप्न असते प्रत्येकाचे, पण तुम्हाला माहिती आहे त्या स्वप्नामागे खूप मेहनत करावी लागते। काही छोट्या छोट्या गोष्टी खूप काही शिकवून जातात, पण वेळ अशी गोष्ट आहे जी काही न बोलता खूप काहीतरी सांगून जाते। जो व्यक्ती लवकर जबाबदारी घ्यायला शिकतो ना, त्या व्यक्तीला आयुष्यात कितीही संकटे येत राहिले तर तो मागे फिरत नाही। स्वतःला दिवसेंदिवस अपडेट करणे हाच तर आयुष्य जगण्याचा खरा नियम आहे। दुसऱ्याला समजवण्यापेक्षा आरशामध्ये रोज तुम्ही ज्याला पाहता त्याला समजवत जा, मग बघा कधीच नकारात्मक विचार मनात येणार नाही। तुम्ही एखादे चांगले काम करायला जाता तर नक्की करा, कुणाची वाट बघत बसू नका। तुम्ही चांगले काम करताय ना, मग तुम्हाला पाठिंबा हा भेटणारच। कोणताही श्रीमंत माणूस गेलेली वेळ विकत घेऊ शकत नाही, पण कोणताही गरीब माणूस येणारी वेळ नक्कीच बदलू शकतो। आयुष्य अशी एक गोष्ट आहे ज्यामध्ये माणसाला प्राणी बोलले तर माणसाला राग येईल, आणि वाघ बोलले तर चेहऱ्यावर आनंद येईल। मित्रांनो, कोणाला धोका देऊन जास्त आनंदी राहू नका, कारण जेव्हा आपले नशीब आपल्याला धोका देईल तेव्हा आपल्याला कळेल की मनाला किती वेदना होतात। आयुष्यात सर्व गोष्टींचा फायदा घ्या, पण कधी कोणाच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा फायदा घेऊ नका। तुम्हाला त्रास नाही होत, पण समोरच्याची परिस्थिती काय बनते त्याच त्याला माहिती असतं। आपल्या आयुष्यात एक शब्द आपल्याला प्रत्येक सुख दुःखात मुक्त करतो, तो शब्द म्हणजे प्रेम। स्वतःला असं बनवा की जर तुम्हाला कोणी हर्ट केलं ना, तरीसुद्धा तुम्हाला काही फरक नाही पडणार। आपण आपल्या माणसावर प्रेम किती करतो हे महत्त्वाचं नाही, तर आपण त्या माणसाची रिस्पेक्ट किती करतो हे महत्त्वाचं आहे। आपला जन्म झाल्यावर आपण आपल्या फॅमिलीला मिळतो, पण मैत्री अशी एक फॅमिली आहे ज्याला आपण मिळवतो। मित्रांनो, जास्त विचार करू नका त्या प्रश्नांचा ज्यांची उत्तरे अजून तुम्हाला सापडत नाहीत, कारण आयुष्यात काही प्रश्नांच्या उत्तरांना जन्मच नसतो। मेसेज करून बोलण्यापेक्षा ना, स्वतः कॉल करून बोलत जा, नक्कीच गैरसमज दूर होतील। जी व्यक्ती आपल्या चांगल्या किंवा वाईट वेळी सतत आपल्यासोबत आहे, अशी व्यक्ती शेवटच्या क्षणाला आपल्या जर सोबत नसेल तर दुःख तर होणारच। स्वतःला बदलण्यासाठी कोणाची तरी मदत घेणे योग्य आहे, पण कुणाचा आधार घेणे हा आधार घेण्यासाठी स्वतःला बदलणे अत्यंत चुकीचं आहे। सर्वांसमोर कपड्यांना अत्तर लावून रुबाबात जगण्याला काय अर्थ आहे? खरी मजा तर तेव्हा येईल जेव्हा तुम्ही यशस्वी होऊन तुम्हाला तुमच्या कष्टाचा सुगंध येईल। काही लोकांचं जास्त मनावर घेऊ नका, कारण त्यांचा जन्मच तुम्हाला मागे खेचण्यासाठी झाला आहे। थोडं दुर्लक्ष पण करायला शिका। कसला विचार करताय? ज्यांच्यावर आपण इतका विश्वास ठेवला अशा लोकांनी लॉकडाऊनमध्ये धोका देऊन आपले खरे रूप दाखवले ना। अरे धोका आहे तो, आज तुमच्यासोबत झाला आहे, उद्या त्यांच्यासोबत होईल। खऱ्या दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे लोक मनात कोणत्याही वाईट गोष्टी न ठेवता प्रामाणिकपणे आपलं साधं सरळ जीवन जगत असतात। वेळेनुसार माणसे बदलू शकतात, तर मग आपले नशीब का बदलू शकत नाही? अजून मनापासून प्रयत्न करायचे, पण आता शांत बसून चालणार नाही। मित्रांनो, आयुष्य आनंदाने जगायला शिका। भूतकाळ विसरणं कठीण आहे, पण काय माहीत अजून किती आयुष्य बाकी आहे। आपल्या परिस्थितीमुळे काही ठिकाणी माघार घ्यावी लागते यार, पण एक दिवस अशी परिस्थिती बनवणार जेव्हा समोरचा देखील माघार घेईल। मित्रांनो,
तुम्हाला विचार हे कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.